वाठारतर्फ वडगाव येथील 113 ब मधील जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने बापू यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्याच समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। वाठार येथील जागेच्या प्रकरणात संस्थाचालक विजयसिंह माने यांची पाठराखण करताना बापूंनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे। वाठारतर्फ वडगाव येथील सरपंच हे भाजपचे पदाधिकारी आहे, तर सत्ता जनसुराज्य शक्ती पक्ष आघाडीची आहे। म्हणजे स्वतःच्या पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आंदोलन करत असताना देखील अशोकराव माने यांनी व्यक्तिप्रेमातून कार्यकर्त्यांना फाट्यावर मारल्याची चर्चा आहे। हायवे पासून पश्चिमेकडील काहीही काम असेल तर विजय माने यांची शिफारस आणा असा अलिखित आदेश आमदार माने यांनी दिल्यापासून जनसुराज्याच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती। त्यात आता गेली 15 दिवस आंदोलन सुरू असताना देखील आमदार माने यांनी विजय माने यांची पाठराखण केल्याने भाजप जनसुराज्य समर्थक संतप्त झाले आहेत। त्या एकट्यामुळे बापू तुम्ही निवडून आला आहात का असा सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे। आमदार झाल्यानंतर बापू काहीतरी भरीव काम करतील अशी आशा असणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे। मतदारसंघातील विकास कामे राहिली बाजूला, बापूंचे लक्ष शासकीय जागावर जास्त अशी चर्चा जिल्ह्यात आहे। त्या कोल्हापुरात मराठा समाजाची जागा बापूंच्या संस्थेला मिळाल्यानंतर तर मराठा कार्यकर्ते नाराज झालेत। महाविकास आघाडीचे तालुक्यातील सर्व नेते वाठारला भेट देऊन पाठिंबा देऊन गेले, पण महायुतीचा एकही नेता आंदोलनस्थळी न आल्याने कार्यकर्ते संतप्त आहे। वाठार गावाचा हा मुद्दा आता परिसरातील प्रत्येक गावात चर्चेचा विषय झाला असून वाठारकरांनी हुकुमशाही विरोधात बंड केल्याची चर्चा भागात आहे। वडगाव पासून पारगाव पर्यंत वाठारकरांनी योग्य केले अशी सर्वांची भावना आहे। बापू, तुम्ही एका व्यक्तीच्या प्रेमाखातर हजारो कार्यकर्त्यांचा अपमान केला, हे काय बरोबर नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।